परभणीतल्या ऐका ना काका, तुमची एनर्जी वाचून ठेवा, मी येतो तुमच्याकडे. हा येतो ना भाऊ ऐका ना, हा शो सबंध महाराष्ट्र बघतोय, आपण परभणीची शोभा करणार आहोत का? नाही ना. हा येऊ दे. ओ दादा येतो ना. मला तुम्हाला विचारायचंय, विद्यमान खासदार बंडू जाधव यांनी गेल्या 10 वर्षांनी गेल्या टर्म मध्ये जी आश्वासनं दिली ती पूर्ण केली का? जवळजवळ 80% आश्वासनं त्यांची पूर्ण झाले साहेब. ऐकून घ्या साहेब, या परभणी जिल्ह्यातले जेवढे रोड रस्ते झाले ते फक्त खासदार साहेबांच्या मंजुरीने झाले. या देशाच्या पंतप्रधानांनी स्पेशल पॅकेज हे काही दिलेलं नाही. रेल्वेच्या दुरुस्त्या झाल्या, मेडिकल कॉलेज झालं, जेवढे हे तालुक्याला जोडणारे रस्ते आहेत ते सन्माननीय खासदार साहेबांमुळे झालेले आहेत. आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी अहोरात्र झटणारा म्हणून खासदार साहेब झटतात साहेब. या देशामध्ये मागच्या 2013ला शेतकऱ्याच्या सोयाबीनला कापसाला काय भाव होता आणि आज काय भाव आहे हे उत्तर भाजपवाल्याने द्यावं. राहिला गद्दारीचा प्रश्न मांडला साहेब, ज्या मतदारांनी सामान्य लोकांना निवडून दिलं ते सगळे गद्दार याच्या बगलत आहेत आणि निष्ठावंत राहिलेला सर्वसामान्य लोकांची सेवा करणारा परभणी जिल्ह्याचे खासदार आहेत. म्हणून या खासदार साहेबाला परत शेतकऱ्यांची सेवा करण्याकरता निवडून द्यावं. आणि हे जे म्हणालेत मोदीच्या नावावर, इथं फक्त बाळासाहेब ठाकरेच्या नावावर मतं पडतात, मोदी किती काही नाही. ठीक. हा बोला. आता त्यांनी म्हणले की भाजप आपले सहकारीच बोलतात सर, भाजपवाल्यानं एकच काम केलं, ईडी आणि सीबीआयच्या मार्फत उभी पक्षामध्ये फोड केली आणि जे जनतेनं कौल दिलं होतं ईडी आणि सीबीआयचा वापर करून फक्त पक्ष फोडण्याचं काम केलंय. पक्ष फोडण्याशिवाय भाजपनं दुसरा कोणताच काम केलं. बरं ठीक. मी प्रहारकडे जातोय. बरं ऐका ना, आपण येतो प्रहार. हा बरं, हे पहिलं हे तर आरोप प्रत्यारोप होत आहेत, तुमचा कोणाला पाठिंबा? इथं प्रश्न काय झालं, आजपर्यंतच्या परभणी जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे की सगळ्या निवडणुका भावनेच्या आधारावर लढवल्या गेल्या. विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये कुठली निवडणूक लढवली गेली नाही. खान पाहिजे का, बाण पाहिजे, हा पाहिजे का, तो पाहिजे, मराठा पाहिजे का, ओबीसी पाहिजे. आमची भूमिका आजही स्पष्ट आहे की विकासाच्या नावावर निवडणूक झाली पाहिजे. जे सत्तेमध्ये बसले त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही काय केलं आणि जो उमेदवार उद्या निवडून येणार आहे त्यांनी सांगितलं पाहिजे मी काय करणार आहे. परंतु दुर्दैव असं आहे की दोघेही सांगत नाहीत, फक्त भावनिक मुद्द्यावर राजकारण चाललंय. हे परभणी जिल्ह्याचं दुर्दैव आहे. यांनी या ठिकाणी 2 मुद्दे मांडले होते. पहिलं सांगितलं की सन्माननीय खासदार साहेबांनी मेडिकल कॉलेज या ठिकाणी आणलं. मला आपल्याला सांगायचं आहे की मेडिकल कॉलेजचा जो विषय आहे ते परभणीमध्ये सर्व मी परभणीकर संघर्ष समितीच्या नावाखाली मेडिकल कॉलेज सर्व परभणीकरांनी आणलं होतं. खासदार साहेबांचा उशीर घेऊ नये. दुसरा मुद्दा असा मांडला की रस्त्याचे पूर्ण कामं केले. मी तुम्हाला सांगू इच्छितो की सन्मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून सर्व सांगितलं, परंतु मला सांगायचं की मानवतमधून येणारा रस्ता, एलएनटी सारख्या मोठ्या कंपनीतून येणारा रस्ता सन्मान्य खासदार साहेबांच्या कृपेमुळे बंद पडलेला आहे. त्याचं श्रेय यांनी घ्यावं. बर एमआयडीसीच्या विषयाला घेऊन ना उद्योग क्षेत्राचा ठपका तुमच्या जिल्ह्यावरती आहे ना उद्योग क्षेत्र, बरोबर? हा बोला. कोण बोल? एमआयडीसी. हा सर या जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून सन्माननीय खासदार साहेबांना तुम्ही विचारा, इथला कामगार नांदेडला, जालन्याला जाऊन काम करतो, मुंबईला जाऊन काम करतो. इथं एमआयडीसीच्या नावाखाली काहीच नाही. देशोधडीला कामगार लागला. आणि ऐका, तुम्हाला सांगतो, एक मिनिट ऐका. हे आता दावा करतील आम्ही सुतगिरणी आणली, सुतगिरणीला सुद्धा 2023ला मान्यता मिळालेली आहे, हे पण सांगा त्यांना. बरं ठीक आहे. आता यांनी विषय मांडला. ऐका एक मिनिट साहेब, मला एक उत्तर देऊ द्या. आता यांनी विषय मांडला की मेडिकल कॉलेजच्या टायमाला लढा परभणी संघर्ष समितीच्या आम्ही त्या बॅनर खाली लढा निश्चित उभारला. पण तुम्हाला सांगतो यांचेच विद्यमान आमदार त्या लढ्याला एक नौटंकी म्हणू लागले. कशामुळं? तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, हे म्हणले रनिंग खासदार मुख्यमंत्र्याच्याच नौटंकी म्हणू लागला. मुख्यमंत्र्याच्या विरोधात ही नौटंकी करायलेत आणि त्या भाजपाच्या आमदाराला ती नौटंकी वाटवलेली. आणि जसं मेडिकल कॉलेज मंजूर केलं उद्धव ठाकरेनं, आम्ही आणलं. अरे तेव्हा तर नौटंकी होती, तेव्हा तर तुम्ही आले बी नाही आंदोलनात. ठीक. मला देणार वेळ देणार. एक मिनिट. एमआयडीसी. परभणी जिल्हा हा शेतीचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात
30 वर्षानं रिप्रेझेंटेशन सेनेचं आहे, त्या सेनेनं एकही प्रोसेसिंग युनिट कापूस किंवा तूर किंवा सोयाबीन वगैरे आणलं असतं तर परभणी जिल्ह्यातला शेतकरी स्टँड झाला असता आणि रोजगार पण मिळाला असता. पण या खासदारांना कोणतं विकासाचं विजन नाही, त्यामुळे एकही प्रोसेसिंग युनिट या परभणी जिल्ह्यात आलं नाही, ना कापसाचं ना सोयाबीनचं ना तुरीचं. हे फक्त काय करतात आणि संसदेमध्ये एक वेळेस सुद्धा हा माणूस परभणी जिल्ह्याच्या विकासाचं बोलला असेल तर परभणी जिल्ह्याचे लोक मान्य करतात. ठीक ऐका ना, शेतकऱ्यांचा मुद्दा सत्तेत सहभागी असलेले आणि मान्य मोदीजींच्या नावावर निवडून आलेले 7.5 वर्ष सत्तेत सहभागी असलेले खासदार जेवढे आवश्यक या परभणी जिल्ह्यासाठी उद्योग त्याचबरोबर विविध सुविधा आणणं आवश्यक होत्या, त्या सुविधा ते आणू शकलेल्या नाही. सत्तेत सहभागी होऊन देखील त्यांना पूरक अशा पद्धतीचं या ठिकाणी पोषक वातावरण उद्योगासाठी न करता आलं, न शिक्षणासाठी करता आलं. बरं ठीक आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा तुम्ही मांडला ना, ठीक आहे ना, ऐकायचं यांना, ऐकायचं ऐकू येत नाही यांना. एक मिनिट, इथे तेच लोक शिट्टी वाजवतात. माझं थेट म्हणणं आहे, इथं तेच लोकांनी शिट्टी वाजवावी ज्यांना शेतकऱ्याबद्दल कळवणे, शेतकऱ्यांबद्दल कळवणी त्यांनी शिट्टी वाजवावी आणि त्यांनीच घोषणाबाजी करावी. जर चर्चा पोषक होणार नसेल त्याला अर्थ काहीच नाही. मग तुम्ही जय श्रीराम पण म्हणू नका, कारण आदर्श राज्याची संकल्पना त्यांनीच मांडली. एक मिनिट हा, एक शेतकरी बोलता, ऐकून घ्या. आज जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची फार दुर्दैवी अवस्था, फार बिकट अवस्था झालेली आहे. सोयाबीनला 4,300 भाव भेटायलाय, कापूस पाहिला तर 6,000 रुपये आणि सोयाबीन कापाया जर पाहिलं तर 3,000 रुपये बॅग लागली, पेराया 3,500 रुपयाची बॅग लागली आणि 2,000 रुपयाचं खताचं पोतं लागलं. शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडणं झालंय, शेतकऱ्याला भाव काही चांगला दिलेला नाही. खातं कोठे गेलाय. पुन्हा शेतकऱ्याचा दुसरा एक प्रश्न जर सांगायचा म्हणलं तर ईज सुद्धा भेटणं झाली. किती वेळ मिळते? ईज फक्त 7 तास भेटायली आम्हाला, ते बी रात्रीला जावं लागले शेतामध्ये. आमची मोदी साहेबाला विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याला मालाला भाव चांगला द्या. शेतकऱ्याला कोणाच्या दारात हात पसरण्याची त्याच्यावर वेळ येणार नाही, मात्र शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्याची वेळ आली. माझी मोदी साहेबाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावा, एवढी विनंती. ठीक आहे भाऊ मला सांगा, ज्या विद्यमान खासदारांची बाजू तुम्ही, येतो ना मी तुमच्याकडे येतो, ज्या विद्यमान खासदारांची बाजू हे लावून धरतायत त्यांनी त्यांच्या टर्म मध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं? एकही प्रक्रिया करणारा उद्योग तुम्ही आणला नाही. शेतमालावरचा सोयाबीनचा भावाचा मुद्दा तुम्ही प्रश्न लावून धरलात का? भाव देत नव्हते. आंदोलनामध्ये शेतकऱ्याच्या भावासाठी सगळं आंदोलन चाललंय. काँग्रेसच्या काळातलं सगळं एकूण थैल्या भरून नेण्यात. ठीक आहे, थोडक्यात साहेब, ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. गद्दार लोकांच्या विरुद्ध इमानदाराची निवडणूक आहे आणि बंडू जाधव हे इमानदार राहिलेत. इमानदारीचं मोलच होऊ शकत नाही, म्हणून देशाला इमानदार नेतृत्वाची गरज आहे. असं लबाड नेतृत्व मोदी सरकारनं नको. ठीक आहे, गोंधळात उत्तर मिळू शकत नाही. मला विचारायचंय, शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित झाले, MIDCचा मुद्दा उपस्थित झाला, आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला. यातल्या 2 किंवा 3 मुद्द्यांबद्दल तुमच्या खासदारांनी काम केलं, त्याचा प्रश्न विचारला, हे मला सांगा. सांगा. सभेमध्ये सन्माननीय खासदार साहेबांना मराठा आरक्षणाविषयी त्यांनी प्रश्न मांडलेला आहे आणि धनगर आरक्षण सुद्धा त्यांनी प्रश्न मांडलेला आहे. हे ऑन रेकॉर्ड आहे. आणि राहिला असं शेतकऱ्याविषयी सर्वात मोठं आंदोलन सन्माननीय खासदार साहेबांना परभणी 70-30चा मराठवाड्याचा विषय होता. तो मराठवाड्याच्या वैद्यकीय अन्याय होता, त्यांनी फडणवीसचा बाजूला ठेवला होता. पण स्वतः उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचं दायित्व घेऊन त्यांनी हा प्रश्न मार्गी लावलाय. आज मुंबई सारख्या केम्स विद्यालयामध्ये 30 विद्यार्थी परभणी शिकत आहेत.